हाँ जी भाई साहब, कहाँ से आ रहे हैं आप? मैं मुंबई से हूँ। क्या नाम है आपका? मेरा नाम बालाजी है। अच्छा, किससे मिलना है आपको? मैं सुरेश चौहान जी से मिलना चाहता हूँ। अच्छा अच्छा, बैग के अंदर क्या क्या है इसको थोड़ा सर्च कराइए। इसमें कुछ डॉक्यूमेंट्स है सर, अच्छा, और एक दो कपड़े हैं बस। और कोई खोल के दिखाइए थोड़ा। डॉक्यूमेंट्स है, हाँ डॉक्यूमेंट्स है। अच्छा, इसके अंदर इसमें कुछ कपड़े वगैरह, कपड़े हैं तो थोड़ा कपड़े सर। ठीक, इसको रखिए, थोड़ा अपनी सर्च कराइए। कोई हथियार वगैरह ऐसी कोई चीज़ तो नहीं है? नहीं सर। थोड़ा चेक कराइए। ठीक है जी, मिलिए, थोड़ा वेट कीजिए, सर से बात करके वो आपको बुलाते हैं। ठीक है जी, यहीं वेट करो। हाँ यहीं वेट कीजिए, सर से बात कर लेते हैं। किसी के माध्यम से आए हो या डायरेक्ट ही आए हो आप इधर? मैं मोबाइल से सर्च करके पहुँचा हूँ सर। सर्च करके पूछिए, अभी सर से हम बात करेंगे, उसके बाद में आप वेट कीजिए जब आपको बुलाते हैं। ठीक, नमस्कार, जय महाराष्ट्र. काय नाव तुमचं? माझं नाव बालाजी हरी सावळकर. एवढे भावनिक होऊ नका. मराठी माणसांनी हिंमत ठेवली पाहिजे. मला सांगितलं का तुम्ही खूप चिंतेत आहात. माझं घर सांभाळून घ्या, माझं घर सांभाळून घ्या, प्लीज माझं घर सांभाळून घ्या साहेब. नाही नाही नाही, पाय पडायची आवश्यकता नाही. तुम्ही कुठून आला? मी मुंबईवरून आलोय साहेब. मुंबईतून कुठून? साकीनाका अंधेरी ईस्ट. मी खास तुम्हाला घ्यायला बाहेर आलो, कारण कोणी मराठी माणूस मुंबईमध्ये त्याला पळून लावलं जातं, आणि म्हणून तो दिल्ली तिथं सुदर्शनच्या मुख्यालयात आला. या, तुम्ही आपला मराठी माणूस आहे. तुम्ही आता माझं बॅग घेऊ कमी. हां घ्या. हे पहा, या पद्धतीने दिल्लीत यावं लागतं एखाद्या मराठी माणसाला. मराठीसाठी महाराष्ट्रात आंदोलन चालू आहे, आणि या ठिकाणी चला 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 या. हे पहा, हे महापुरुष सगळे इथं आपले सावरकर आहे, भगतसिंग आहे, चंद्रशेखर आझाद आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस आहे, आणि हा महाराजांची मूर्ती पाहिली का नाही? ही महाराजांची मूर्ती आहे. तर या मध्ये या मित्रांनो. असं पहिल्यांदा झालंय का आमच्याकडं फोननी मराठी माणसाच्या समस्या आल्या, परंतु मराठी माणूस डायरेक्ट या ठिकाणी एवढी मोठी समस्या घेऊन गेटवर आल्याचं समजलं, म्हणून मी आता त्यांच्याबरोबर चर्चा करायचं ठरवलेलं आहे. या, तुमचं नाव सांगा आधी. माझं नाव बालाजी हरी सावळकर. हां, बालाजी हरी सावरकर. सावळकर. हो. अच्छा, मुंबईमधून तुम्ही साकीनाका अंधेरी ईस्ट. तिथं अजून काही उपनगराचं नाव वगैरे तुमच्या? कुर्ला एल्बोर्ड म्हणतात त्या एरियाला. अच्छा, हां. काय समस्या आहे साहेब, तिथे घराच्या बाहेर कब्जा केला लोकांनी. तिथल्या मुसलमानांनी कब्जा केलाय. तिकडनं येणं जाणं करतायत ती लोक. हां, आणि तिथेच माझ्या घराच्या बाहेर बसतात ती लोक, आणि शिव्या देतात मला, रोज मारहाण करायचा प्रयत्न करतात. पोलीस ऐकत नाहीत साहेब आमचं काही. किती तक्रारी देतोय मी, पण तरी त्या तक्रारीवर काहीच करत नाहीत पोलीस. किती वर्षापासून हे चालू आहे? हे मी तिथे अमेरिकेला होतो साहेब, तेव्हा मी त्या लोकांनी तो कब्जा केला. तुम्ही काय करता नेमकं? मी परफॉर्मर आहे, मी कोरिओग्राफर आहे बॉलिवूडमध्ये. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये. मी किती वर्ष काम केलं तुम्ही बॉलिवूडमध्ये? मी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये 20-22 वर्ष काम केलं साहेब. पहा, हे बॉलिवूडमधले एक प्रसिद्ध व्यक्ती आहे, आणि 22 वर्षांनी काम केलं. कोणाकोणाबरोबर काम केलं तुम्ही? मी सर्व आर्टिस्ट लोकांबरोबर काम केलेत. मी काही नावं काही घ्या. मी अक्षय कुमार बरोबर केलं, सलमान बरोबर केलं, ऋतिक, खूप लोकांबरोबर केलं साहेब. जितके मोठे आर्टिस्ट आहेत सर्वांबरोबर काम केलं मी. सुष्मिता सेन म्हणा, लारा दत्ता, प्रियंका, करीना, शाहिद, कितीही नाव, म्हणजे जी लोक परफॉर्म करतात स्टेजवर ना, त्या सर्व लोकांबरोबर, मी सर्व आर्टिस्ट लोकांबरोबर काम केलं साहेब. मी 2 वर्ल्ड टूर केलेत. मी बुगी 3 टाइम बुगी विनर आहे मी. अच्छा. हां,
हो हो, मराठी माणसाने एवढं काही केलं, आम्हाला त्याचा आनंद आहे. थोडं हे सांगा की आता नेमकं तुमच्यावर होतं काय? तुमचे स्वतःचं घर आहे? हां, माझ्या वडिलांनी ते घर मला दिलं आहे वडिलांनी. ते घर मी 2014 पासून बनवायचा प्रयत्न करतो साहेब, पण ते बनवू देत नाही तिथले मुसलमान 11 लोक. वर्ष झाले. हो ना 12 वर्षापासून तुम्हाला घर बनवून दिलं नाही. तुमचं स्वतःचं घर? माझं ओनरशिप घर आहे साहेब. ते माझ्या आई वडिलांनी कमवले, कष्टाने कमवले ते. तुमचं लहानपण तिथं गेलं? हां, माझा जन्म त्या घरात. हो हो. माझा जन्म त्या घरात आणि साहेब. आता त्याच्यावर कब्जा केलाय? कब्जा म्हणजे त्या घरावर कब्जा नाहीये, त्या घराच्या समोर अंगणामध्ये कब्जा आहे साहेब. आणि काही रूम वगैरे तुम्ही भाड्याने दिल्या, त्याच्यावर कोणी निघत नाही असं पण काही आहे का? हां, असं आहे साहेब. मला गेटवरून सांगितलं होतं. हां, असं आहे साहेब. हां, मी ज्या मुसलमानाला घर दिलं ना भाड्याने, म्हणजे हेवी डिपॉझिटवर, तो खाली करत नाहीये साहेब. म्हणून तुम्ही घरावर बोर्ड लावला की हे मकान विकाऊ आहे. हां, पहा, मराठी माणसाला मुंबईमध्ये स्वतःचं घर विकायची वेळ आलेली आहे. फक्त भाषा वाचून नाही चालणार. कदाचित राजकारणाचा फायदा तात्कालिक होईल, पण मराठी माणूस वाचला पाहिजे. मराठीचा मुद्दा महाराष्ट्रातले नेते फक्त तेव्हाच घेतात ज्यावेळी समोर हिंदी भाषी असतो. हो ना साहेब. समोर मुसलमान असला का शेपूट घालून सगळे गप्प बसतात. तुम्ही गेले असाल अनेक लोकांकडे? मी खूप जणांकडे गेलो साहेब, सगळीकडे गेलो मी, पण कोणीच ऐकायला तयार नाही साहेब. मुंबईत तुम्ही सगळे दरवाजे ठोठावले? सर्व दरवाजे सर, काही नाही झालं? काहीच नाही. पोलिस उलट मलाच मारतायत साहेब. तुम्ही पोलिसांना काय सांगितलं? पोलिसांना सर्व अर्ज वगैरे देऊन झालेत, मेल करून झाले मला. मी राष्ट्रपती महोदयाला पण हे सर्व सांगून झालं माझं पत्राच्या माध्यमातून, पण पोलिस मलाच मारतात. मी हे सर्व मेल करून झालं साहेब. माझं सर्व डॉक्युमेंट्स मी घेऊन आलोय सोबत तुम्हाला दाखवायला, कारण की कोणीच ऐकत नाहीये. तर मला असं वाटलं की मी तुम्हाला एक मराठी माणसाला जाऊन भेटून हे सर्व सांगू. त्या हिशोबाने मी, जो मुद्दा कोणी उचलत नाही तो आम्ही संभाजी महाराजांच्या कृपेने, शिवाजी महाराजांच्या कृपेने आम्ही सगळीकडे यासाठी ज्यांचं अस्तित्व ठेवलेलं आहे, का ज्यांचा कोणी नाही त्यांचे आम्ही आहोत. हो आहात तुम्ही. त्यामुळे तुमच्या समस्येला मी ऐकून घेऊ इच्छितो. मराठी माणसांना पण दाखवील, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पण हा व्हिडिओ पाठवील. आणि मूळ मुद्दा आहे मराठी माणूस मुंबई सोडून त्याला जिहादी पळून लावताय. त्याला आम्ही लँड जिहाद म्हणतो. तर तुमच्या विरुद्ध लँड जिहाद होतोय. झालाय सर, आहे तिथे आता कब्जा दिसतोय तो. माझ्या घराच्या समोरच 2 दारं उघडून उभे आहेत ती लोक, आणि तिथेच येऊन बसतात माझ्या घराबाहेर आणि माझ्यावर केस वगैरे करवतात ती लोक. काहीतरी वेगवेगळंच काहीतरी चालू आहे साहेब त्यांचं. डिटेल सांगा तुम्ही, नेमकं तुमच्या बरोबर काय काय होतं तिथे साहेब? त्या लोकांनी कब्जा केलाय. मी तिथे नव्हतो तेव्हा, आणि माझे आई वडील आता आई तर नाहीये, पण सर्वजण फ्लॅटवर गेलेत राहायला. तर तिथे ते घर आम्ही भाड्याने दिले होते. एक प्रकारे पलायन झालं. तुमच्या घरच्या लोकांनी घाबरून पळून फ्लॅटमध्ये राहायला गेले. मग त्यानंतर साहेब ते घर मला बोलले वडील की तू बनवून घे ते घर, आणि ते बनवण्यासाठी मी 2014 पासून प्रयत्न करतो. तिथल्या त्या मुसलमान बायांना साहेब तिथे येऊन ते घरं तोडतात माझं जे काही बनवलेलं. पोलिसांना कंप्लेंट करतात, मग ते BMC मध्ये कंप्लेंट करतात, आणि लोक इतर लोकांच्या शिड्या बाहेर आहेत साहेब, आणि माझी शिडी बाहेरनं काढू देत नाहीत ती लोक. हां, आणि मला घर, मी 2014 पासून प्रयत्न करतोय, आत्तापर्यंत घर बनलं नाहीये माझं. आणि 30 लोक, जी लोक माझ्या घराबाहेर येऊन बसली आहेत, कब्जा करतायत, 30 लोक माझ्या विरुद्ध तक्रार करतायत, आणि पोलिस मला विदाऊट नोटीस घेऊन चालली आहेत साहेब. म्हणजे मुंबई पोलीस तुमचं ऐकणं तर दूर, उलट तुमच्यावरच अत्याचार करतात. हो ना साहेब. तिथे एक नसीम खान नावाचा एक माणूस आहे, MLA. तिथे 20 वर्ष त्याने राज केलंय. नसीम खान नावाचा MLA आहे तिथला. तो पूर्ण पोलीस स्टेशन म्हणा, BMC म्हणा, जितके ऑफिसर आहेत ना, सर्व काही त्यांच्या ताब्यामध्ये आहेत. ते आपलं चालूच देत नाहीत. तिथे मराठी असला आणि लडाखू मराठी असला ना आमच्यासारखा, तर मग त्याला तर घेरून मारतात साहेब. ती लोक घेरून मारतात. पोलीस, BMC हे बायांना समोर करतात, आणि मग मागून माणसं म्हणजे त्यांना सपोर्ट देतात त्या बायांना. मी माझ्या हिंदी चॅनलच्या शोमध्ये नेहमी म्हणतो का मुल्ला जब जिब डरता है खातून को आगे करता है. म्हणजे हे मुंबईत सुद्धा हे माझ्या बरोबर होतंय ना, तिथे होतंय, चालू आहे साहेब चालू आहे. ते माझ्यासमोर सुरू आहे, माझ्यासमोर ते. त्या बायांचे व्हिडिओज आहेत माझ्याकडे, कितीतरी शिव्या देतात. माझ्या घराबाहेर असे येऊन जमा होतात. नीचे उतर तुझे दिखाती हूं मैं, नीचे उतर तुझे दिखाती हूं मैं. व्हिडिओज आहेत माझ्याकडे साहेब. ते व्हिडिओ पण जर आपण लोकांना दाखवू का? पहा, एक मुंबईमध्ये एक मराठी माणसाबरोबर काय होतंय हे व्हिडिओ जरा हे म्हणतात ते पण आपण जरा पाहू. आता मेरे बच्चे वो कचल दिया है काटा नहीं इसको,
तुम लोग बैठे रहते हो यहीं पे देखना नहीं चाहिए। चुप रहो कुछ मत बोलो, बोलने दो उनको। खड़े में फाड़ जे कर कहीं डर के वैसे खड़े कर डालेगी ना, फाट जाए, समझियो, निकल जे कुछ वीडियो मुंह में लेके मार रहने दे, बोलने दे, बोल वीडियो बना रहने दे, बोलने दे, बोलने हवलदार काम ना है। गाड़ में पूरा घुसा के मारूंगी, समझी, निकल जाए पूरा पचौड़ी गाड़ से जो भगवा जी उठा के कुछ गाड़ बढ़ा चल रहे चल पूरे को बोलना चल रहे बना रही है लो ना और गिरी बहुत करने आती आज गांव घुसा दे पूरा फट जाएगा। इधर से आने मत दे राकेश उसको, मैं यहाँ से आने नहीं देगा उसको उधर भेज, स्कूल में भेज। रुक मैं आ रहा हूँ, रुक मैं भी आ रहा हूँ, रुक बात। क्या सीधे में रहो, क्या सीधे में रहो, क्या ये कोई रास्ता है क्या तेरा जाने आने का? तुम्ही जे म्हणतात की त्या ठिकाणी वेगळ्या भाषेची लोक आहे, तर कोण आहे नेमकी ते लोक पाहून तुम्हाला काय वाटतं? त्यांची तुम्ही बॉलिवूडमध्ये काम केलेलं आहे, वर्ल्ड टूर तुम्ही 2 वेळा केलेली आहे, तर तुम्हाला माणूस त्याचा चेहरा पाहूनही लक्षात येत असेल का नेमका हा कोण आहे? बांगलादेशी आहे, रोहिंग्या आहे, पाकिस्तानी, अफगाणी आहे, काय आहे? ते मुंबईचे तर नाही आहेत साहेब, ते मुंबईचे नाही आणि महाराष्ट्राचे पण नाही. महाराष्ट्रातच नाही आहेत. हा ते पण तिथले नाही आहेत, तिथे त्यांचा जन्म झाला नाहीये. हा ते कुठून बाहेरून आली आहेत ती लोक, हा बाहेरून आली आहेत आणि सर्व हिंदू पळून गेलेत साहेब तिकडनं. सर्व हिंदू पळून गेलेत का? कारण की प्रशासन काम करत नाहीये. हा आता 4-5 लोक मिळून एका हिंदूला मारतील, त्याची रिस्पेक्ट पडते तिथे. हा त्याची रिस्पेक्ट पडते, मग तो तिकडनं पळतो आणि तो पोलिसांकडे जातो, पोलिसही मदत करत नाहीत. हा आणि त्याच्या घराबाहेर जर पाणी जायचा जो रस्ता आहे साहेब, तो पाणी जायचा रस्ता बंद करून टाकतात. जर शेवटचा रूम त्यांचा आहे, मधला रूम समजा अजून एक कुठल्या हिंदूचा आहे, तर तिकडनं ती लोक पाणी जाऊ देत नाहीत. हा अभी गटर यहाँ से नहीं रहेगा, नाली बंद हो जाएगी यहाँ से. म्हणजे छोट्या छोट्या कारणांमुळे ना ती लोक असे त्रास देतात ना साहेब, की म्हणजे हिंदूला पळावंच लागतं तिकडनं. आणि चारी बाजूनं भोंगे साहेब, चारी बाजूने सांगितलं. त्या ठिकाणच्या काही हिंदू मुलींबरोबर लव जिहाद पण झाला असेल, त्यांच्या मुली पळवल्या असतील, झालाय, रेप झाले असतील, चोऱ्या झाल्या असतील. कारण तुम्ही हे जे सांगतात ना का पाणी बंद करतात, गटर बंद करतात, घरासमोर अंड टाकतील, मांस तुकडा टाकतील, म्हणून जाणून बुजून तुम्हाला परेशान करतील, हे तर हे कॉमन ट्रीट, हे सगळीकडून हिंदूंना पळून लावण्याचा एक फॉर्म्युला आहे, तेच तुम्ही सांगताय. हा माझ्याकडे व्हिडिओज आहेत साहेब, सगळे प्रूफ आहेत माझ्याकडे. कारण की माझ्यासाठी तर नवीनच आहे ना हे, माझ्यासाठी नवीन आहे हे. जर होत असेल, कारण की हे 2014 पासून मला हे सगळं समजून आलं, नाही तर त्याच्या अगोदर तर मला कधीच नव्हतं माहित की मुसलमान लोक अशी करतात, अशी वागतात हिंदू लोकांबरोबर. मला हे तुम्ही पण भाईचारेवाले असतील, मला माहीतच नव्हतं ना साहेब, मला माहीतच नव्हतं. मी इंडस्ट्रीमध्ये मी आपल्या मस्त होतो एकदम, हा भाईचारावालाच होतो. सलमान खान वगैरे सगळ्यांना मदत करतो असं लोक म्हणतात, तुम्ही त्याची मदत नाही मागितली का? गेलेलो त्याच्याकडे एकदा, जाऊ देत नाहीत साहेब आत. अक्षय कुमार कडे पण गेलेलो, पण ते भेटले, ते बोलले की मुसलमान नाव आले, चुप झाले. नाही ते म्हणजे बोलायलाच तयार नाहीत साहेब. हा मी गेलेलो, भेटलेलो, अक्षय कुमार यांना भेटलेलो मी. कित्येक तरी मी कोरिओग्राफर लोकांना जाऊन मी माझं म्हणजे जे काही माझ्याबरोबर होते ते सांगायचा प्रयत्न केला. रेमो डिसोजा म्हणून एक आहे, त्याने पण पूर्ण मुसलमान लोकांना भरून ठेवले त्यांच्या टीममध्ये. ते जाऊ देत नाहीत पुढे. आणि ते जिहाद आहे ना साहेब, ते कळून येतं, आता दिसून येतं. हां आता दिसून येतं, अगोदर दिसायचं नाही ते, पण आता दिसतं, ते कळतं मला.